कोलाम समाज लोकसंस्कृती प्रस्तुतकर्ता प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर। नमस्कार, मी विकास राचिलवार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर। आपल्या सर्वांना माहीत आहे, पूर्ण भारतामध्ये 645 आदिवासी जमाती आहे। यातल्या 45 जमाती ह्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि त्यातल्या महत्त्वाच्या 3 जमाती ह्या आदिम जमाती आहे, एक माडिया, कोलाम आणि कातकरी। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोलाम तसेच अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पण कोलामांचं वास्तव्य आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा, जिवती आणि कोरपणा या 3 तालुक्यांमध्ये जवळपास 60 गावांमध्ये कोलामांचं वास्तव्य आहे। कोलामांची संस्कृतीचं जतन व्हावं त्यामुळं ही डॉक्युमेंटरी आम्ही काढलेली आहे। कोलामांची संस्कृती ही जनसामान्यापर्यंत पोहोचावं, ती लुप्त होऊ नये। कोलामांची जी संस्कृती आहे हे बाकीच्या जनसामान्यांना कळावी आणि भविष्यात त्याचा ऱ्हास होऊ नये यासाठी ही डॉक्युमेंटरी आम्ही आदिवासी विकास विभाग मार्फत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर द्वारे निर्मित करत आहे। आपण या चित्रफितीच्या माध्यमातून कोलाम या आदिम जमातीबद्दल जाणून घेणार आहोत। कोलाम मुख्यत्वे महाराष्ट्रातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नांदेड या जिल्ह्यात आढळून येतात। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपणा आणि जिवती या तालुक्यात या जमातीचं प्रामुख्यानं वास्तव्य आहे। आता जाणून घेऊया कोलाम समाजाबद्दलची इत्थंभूत माहिती। कोलाम समाजातील पुरुष साधारणतः 5 ते 5.5 फूट उंचीचे, रंग राकट सावळा, कपाळ दीर्घ, डोकं लहान, थोडंसं पसरट नाक, साधारणतः चेहऱ्याचं सापेक्ष प्रमाण आढळून येतं। तर स्त्रिया या समप्रमाणात दिसून येतात। स्त्रियांची उंची सरासरी 5 फुटाच्या आसपास असते। पुरुषांचा पोशाख हा साधा असून आखूड धोतर आणि अंगात कुर्ता किंवा बंडी घालतात। पूर्वी बरेचसे लोक उघडे असायचे। डोक्याला फेट्यासारखं फडकं किंवा दुपट्टा गुंडाळतात। खांद्यावर दुपट्टा किंवा उपरणं शालीसारखं घेतात। हातात चांदीचं कडं, चांदीचा कंबरपट्टाही घालतात। स्त्रिया या नऊवारी काष्टाचं लुगडं आणि चोळी घालतात। लुगड्याचा एक पदर हा नेहमी डोक्यावर असतो। भरपूर चांदीचे दागिने घालायला स्त्रियांना आवडतं। त्यात मुकरा, गळ्यात सर, बाहुवटी, पाटल्या, जोडवे, मासऱ्या सिक्के, गळ्यात काळ्या मण्याचं मंगळसूत्र असे भरपूर दागिने घालतात। केसांना मधून भांग करून कपाळावर मेण लावून कोरडं कुंकू लावतात। कोलाम समाजात शरीरावर गोंदण करण्याची प्रथा फार पूर्वापार दिसून येते। त्यात स्त्रिया प्रामुख्यानं सूर्य, चंद्र, तारे, तुळस, वृंदावन, विंचू, सीतेची न्हाणी, रथ, देवी देवतांची चित्र अशा नानाविध आकृत्या गोंदवून घेतात। तर पुरुष हे कुळाचे प्रतीक, ज्यात वाघ, कुत्रा, बकरा, धान, आंबाळी, मेंढी, कावे अशा विविध चित्रांचं गोंदण करतात। कोलाम समाजाची जिथे समूहाने वस्ती असते त्याला यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात पोळ असं म्हणतात। तर चंद्रपूर जिल्ह्यात तेलंगणालगतच्या प्रभावामुळं गुडा असंही संबोधलं जातं। कोलाम पोळाच्या वस्तीची रचना ही चौकोनाकृती किंवा वर्तुळाकृती असते। घराचं मुख्य दार हे पश्चिम दिशेला असून पोळाच्या मध्यभागी चावडी असते। चावडीसमोर अंगणात देवी असते, तिला गाभरी म्हणतात। गावातील कोणताही रस्ता चावडीपर्यंत येतो। कोलाम समाज स्वच्छताप्रिय असून घरे आणि अंगण स्वच्छ सारवलेली असतात। चावडी ही चौकोनी झोपडी असते, ती गवतानं शाकारलेली असते। घराच्या भिंती या कुडाच्या असून छप्पर गवताचं किंवा बारीक कवेलूंचं असतं। घर अंगण शेणानं सारवल्यानं स्वच्छ असतं। कोलाम समाज हा शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही पद्धतीचा आहार घेत असले तरी मांसाहार मोठ्या प्रमाणात आढळून येतो। त्यासोबतच परंपरागत मोहाची दारू हे त्यांचे प्रमुख पेय आहे। शेती हा कोलाम समाजाचा प्रमुख व्यवसाय असून तो निसर्ग देवतेला मानणारा घटक आहे। 8 दिशांपैकी त्यांचे देव हे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या बाजूला दिसून येतात। जसे आग्नेयाला साटवण, नैऋत्याला मोराम, वायव्य बाजूला महादेव आणि ईशान्येला पेट्टादियाम।
भवानी आणि भिवसन हे त्यांचे प्रमुख आराध्य दैवत. तसेच निसर्गपूजा आणि पूर्वज पूजा ही त्यांची प्रमुख धार्मिक मान्यता विधी आहेत, ज्यामुळे त्यांचा जन्म, मृत्यू, लग्न आणि सर्व शुभ कार्यात सामाजिक भावना अंतर्भूत असते, ज्यात त्यांचे गायन, वादन, नृत्य, वेशभूषा इत्यादीचा सहभाग दिसून येतो आणि त्यात परंपरागत दंडात अतिशय लोकप्रिय आणि बघण्यासारखे असते. या दृश्यातून आपल्याला कोलाम समाजाचे धार्मिक रीतिरिवाज याचे दर्शन घडते. कोलाम समाजात सर्व धार्मिक विधी पार पाडण्यासाठी भगत हा फार महत्त्वाचा असतो. भगत पुरुष असल्यास सुपारी आणि स्त्री असल्यास सुपारताद म्हणून ओळखलं जातं. जन्माचा संबंध पूर्वजन्मातील जीवनाशी असल्याची या समाजाची श्रद्धा आहे आणि म्हणून बाळाचा जन्म घरीच सुईणीच्या हातानं करतात. जन्म झाल्यानंतर कोलाम समाजाच्या प्रथा नाही का, जन्म झाल्यानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी 12 दिवस बारसाई करतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या 5 दिवस लावून त्यांना आनंदित असा एक सोहळा केला जातो. कोलाम समाजातील लग्न हे बघण्यासारखं असतं. मुळात लग्न ठरताना पंचायतमध्ये जे ठरेल त्यानुसारच लग्न होते. गोंड, परधान यांच्याप्रमाणेच कोलाम समाजातही सामाजिक विषम देव पद्धती अंतर्गतच विवाह होतात. लग्नामध्ये लग्नात सुरुवातमध्ये आम्ही पंचनिर्णय घेऊन एक म्हणजे सोयऱ्याच्या घरी जाण्यास किंवा सोयरी करत असताना आम्ही 4-5 लोक म्हणजे सोयरेदारे किंवा आम्ही सर्व बसून त्यांचे निर्णय घेत असतो. शगुनसार घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाऊन पहिलंच मागणी करतो. मागण्यानंतर त्याच्यात तर मग काही दिवस देतात. त्या दिवसावर आम्ही नंतर उतरतो. नंतर आमचे कुक्कुबोट म्हणून लावतो पहिलं टिळा त्याला. आमच्या भाषेत कुक्कुबोट म्हणतो आम्ही. तर कुक्कुबोटनंतर मग त्याच्यात आम्ही कडियाम म्हणतो आमच्या कोलामी भाषेमध्ये, त्याला शालमुंदी म्हणतात. अशा तऱ्हेने नेऊन मग आम्ही लग्न सोहळ्यामध्ये सगळं म्हणजे पार पाडल्यानंतर त्या ठिकाणी आमचे जे मंडप म्हणून तयार करतो तो वरचा मंडप तर असतेच, पण खालच्या मंडपामध्ये जे आम्ही पंचरंगीचं म्हणजे 5 बोटांनी जे वळवून 5च रंगे 5च वेळा फिरतो आणि 5च रंगाचा सूत त्याच्यात वळवत असतो. त्याच्यामध्ये त्यावेळेस 5 का नाही ते आम्ही त्याचे दिवे आणि गाडगं बसवतो. समोरचं गाडगे कसं लक्ष्मी मानला जातो त्याला आम्ही ते का नाही ते लग्नामध्ये ती पाणी का नाही नवरदेवाच्या आणि नवरीच्या वधूवरच्या याच्यामध्ये ते डोक्यात पाणी पडलं पाहिजे तेव्हाच आमचे लग्न लागते, असं आमचं हे निधी आमच्या जे परंपरा आहे आमच्या. मृत्यू झालेल्या शरीराला जमिनीत पुरण्याची प्रथा या जमातीत असून सूतक 3 ते 5 दिवस किंवा 1 महिन्याचं असते. तिसऱ्या दिवशी 13वी सारखा बोनाम नावाचा कार्यक्रम करतात, ज्यात 12 किलो भात शिजवतात. पुरुषाचा मृत्यू असल्यास कोंबडा आणि स्त्रीचा असल्यास कोंबडी जमिनीवर आपटून मारण्यात येते आणि नंतर ते शिजवून 2 पानावर 3 पदार्थ वाढून एक वृद्ध स्त्री आणि पुरुषाला वाढतात. इतर लोक सभोवताल बसून मृतात्म्याला पाचारण करतात. या व्यतिरिक्त जे मुख्य धर्मविधी असतात त्यात साती किंवा गाव बांधणी, कोरोड किंवा फनामोडी, बुरी, मोहडोंबारी, बैबाकी, भीमायाग, जैतूर पूजा, वाघाई पूजा, जैत, मोरांग, देवपूजा असते, ज्याची पारंपरिक भावना असून ते ठरलेल्याप्रमाणे होणे अत्यंत आवश्यक मानले जाते. तसेच कोलाम समाजात प्रामुख्यानं फुलझाडणी, कारगुल, नागपंचमी, पोळा, अतारी, अखरपक, दसरा, दिवाळी, होळी, मेट्टीदियाम, पेट्टीदियाम, आईची पूजा हे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. प्रत्येक कोलाम पोळ्यात आणि गुळ्यावर एक पंचायत असते. त्या पंचायतीची गुढीपाडव्याला निवडणूक असते. कुठलेही सामाजिक, राजकीय किंवा वैयक्तिक
सर्व पद्धतीचे प्रश्न, वाद, गुन्हे या सर्वांवर पंचायत निर्णय देत असते. तसेच पंचायतीच्या अनुषंगानं परत काही पदं निर्धारित करण्यात येतात, ज्यात सार्वजनिक उत्सवाच्या प्रसंगी स्वयंपाकाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तारमा, तर कोलामांचे भाट म्हणून वेताळक, तसेच कोलामांची देवपूजा, धर्मविधी, गाव बांधणीसारखे विधिवत कार्य पार पाडण्यासाठी भगत, सुपारी, घुसाडी असे 3 पदाधिकारी नेमले जातात. एकूणच काय तर या 7 समाजमान्य पंचायतीतील पदाधिकाऱ्यांच्या सलोख्यानं कोलाम समाज आपल्या कोलाम पोडाचे आणि गुळांचे सर्व निर्णय घेत असतात. कोलाम समाजाचं विशेष आकर्षण. कोलाम समाजाचे वाद्य, ज्यात त्यांचा मोठा डफ, ज्यात उजव्या हातानं काळीद्वारे वाजविण्यात येते, तर डाव्या हातानं काळीचा वापर न करता थाप देण्यात येते. डफ सोबत जी बासरी वाजविली जाते ती विशिष्ट पद्धतीनं घडविलेली असते, जे तो बासरी वाजविणारा स्वतःच बनवितो, म्हणून ती ऐकायला अगदी मनमोहक असते. दंडार हे त्यांच्या लोकसंस्कृतीतील मुख्य आकर्षण, ज्यात विविध विषयावर ते वेगवेगळे पात्र घेऊन व्यक्त होत असतात, विविध धर्मविधीला आणि सणासुदीला देखील. कोलामी लोकसाहित्य गोंड, परधान यांच्याप्रमाणेच आचरणात आणि मौखिक वारसा जपताना दिसतात. त्यात त्यांच्या कोलामी भाषेत विविध प्रसंगानुसार लोक गीते गातात. ही लोकगीते जन्म, मृत्यू, देवपूजा, लग्न यासारख्या विविध प्रसंगात वेगवेगळ्या स्वरूपात गायली जातात, ज्यात भक्तिगीतं, स्तुतिगीत, प्रार्थनागीत, विवाहगीत, नृत्यगीत यांचा समावेश असतो. भिवसन, महादेव, माहूर देवी असे अनेक त्यांचे श्रद्धास्थान आहेत. परंतु कोलाम समाजात ज्यांनी आद्य क्रांती घडवून आणली असे आद्य क्रांतीवीर श्यामादादा कोलाम हे त्यांचे प्रमुख आदर्श आणि श्रद्धास्थान आहे, ज्यांना रॉबिन हुड म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचा क्रांतिकारी इतिहास बिरसा मुंडा, बापूराव शेडमाके, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे यासारख्या वीर क्रांतिकारकाच्या समतुल्य आहे. आणि म्हणून कोलाम समाज त्यांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं आणि श्रद्धेनं साजरी करतात आणि मार्गदर्शन आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचं या प्रसंगी आयोजनही करतात. तर असा हा कोलाम समाज आणि त्यांची लोकसंस्कृती. निर्देशक, लेखन, संवाद भोला संभाजी मडावी. छायांकन विशाल इचपाडे आणि त्यांची टीम.